हा जो अपग्रेड आहे तो मी खूप वर्षाआधी म्हणजे असं प्लॅन केला की एक टाईम येईल. ऑलराईट, तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे वॉन्डरिंग गोकू. सो आज तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल की ही व्हिडिओ इथून कशी काय स्टार्ट होते. नाहीतर प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण कुठे ना कुठे आपली भटकंती चालूच असते, स्कायवर असतो, हेल्मेट घालून, रायडिंग गिअर्स वगैरे घालून असतो. सो आजची जी व्हिडिओ असणार आहे ती टोटली डिफरंट असेल आणि मे बी जे मला इंस्टाग्रामवर फॉलो करतात त्यांना नक्कीच माहिती असेल ही व्हिडिओ कशा रिलेटेड आहे, कशाबद्दल आहे. कारण खूप दिवसापासून मी तो सस्पेन्स क्रिएट करून ठेवला होता की आपण काहीतरी घेतलेलं आहे. जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल तर नक्कीच तुम्हाला माहितीच असेल की मी काय घेतलं आहे, किती मोठा अपग्रेड केलं आहे ते. सो ही जी व्हिडिओ आहे ती त्या रिलेटेडच असणार आहे. सो स्टे ट्यून. सो हा जो अपग्रेड आहे तो मी खूप वर्षाआधी म्हणजे असं प्लॅन केला की एक टाईम येईल आणि मी ती गोष्ट घेईन. सो आज तो टाईम आला आहे की मी ती गोष्ट अफोर्ड करू शकतो आणि ती गोष्ट घेतली आपण. त्याची सिनेमॅटिक्स तुम्हाला दाखवतो. अथर्व व्हिडिओ काढतो आहे, सो अथर्व त्याची सिनेमॅटिक्स काढेल. सिनेमॅटिक्स बघून झाल्यानंतर मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये सांगेन की मी तीच गोष्ट काय घेतली आहे, कुठून घेतली आहे, कुठून इम्पोर्ट केली आहे, काय प्राईस रेंज आहे त्याची, ते सर्व तुम्हाला इन डिटेल मी सांगेन. सो पहिला तुम्ही सिनेमॅटिक्स एन्जॉय करा. इन 3, 2, 1 लेट्स गो. ऑलराईट, सो कशी होते सिनेमॅटिक्स मला नक्की कमेंट करून सांगा. सो हा आहे आपला नवीन AGV. बरोबर ऐकलं तुम्ही, AGV स्ट्रेट फ्रॉम इटली, AGV K1S. सो बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की AGVच का, LS2 का नाही, KYT का नाही, किंवा शोई RI वगैरे ते का नाही. सो मेन तर बजेटचा पण थोडा इश्यू होता. सो हा माझ्या बजेटमध्ये बसत होता. आणि मेन म्हणजे काय की हा AGV आहे. आणि जे बायकर कम्युनिटीमधून आहेत, जे बायकर आहेत त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे AGV काय ब्रँड आहे, कुठे यूज केला जातो आणि कोणता रायडर ह्याला यूज करायचा. असे बरेच काही फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे मी AGV घेण्याचा डिसिजन घेतला होता. बऱ्याच वर्षाआधी एक स्वप्न बघितला होता की एक टाईम येईल आणि मी हा हेल्मेट ओन करेन. बॅक इन 2020-21मध्ये एक बोलतात ना, मी क्रेज होता मला की मला AGV हवा आहे, AGV हवा आहे. त्या टायमाला माझ्याकडे स्टड्सचा थंडर होता. त्याला मी बरेच असे रॅप केले होते, बरेच रॅप केले. त्याच्यावरती AGVची स्टिकरिंग केली, मागे असे स्टिकर्स लावले आणि त्याला AGV सारखा मी घालायचो. सो एक होता तेव्हा की AGV घ्यायचं आहे आणि आज तो टाईम आला आणि स्वामींच्या आशीर्वादाने आज 2025मध्ये आपल्याकडे हा हेल्मेट आला आहे. सो अशीच प्रगती होत राहील. ह्याच्यापेक्षा भारी हेल्मेट आपण नक्कीच घेऊ पुढे. बट त्या हेल्मेटला राहू द्या, आता ह्या हेल्मेटबद्दल बोलूया. तर ह्या हेल्मेट्समध्ये फीचर्स काय आहेत. सो हा जो AGV K1S आहे तो थर्मोप्लास्टिक हाय रेजिस्टंट मटेरियलनी बनलेला आहे आणि वन ऑफ द बेस्ट हेल्मेट आहे. आय गेस ऑल ओव्हर वर्ल्ड तो टॉप 3मध्ये येतो आफ्टर RI अँड शोई. हाच एक मेन रिझन आहे जे आपण सेफ्टीला फर्स्ट प्रायोरिटी दिली आहे आणि AGV चूज केलं आहे. सो शेलबद्दल तुम्हाला मी सांगितलं. आता या वायझरवर, सो हा जो वायझर आहे तो डे अँड नाईट वायझर आहे आणि याला मी सेपरेटली परचेस केलं आहे. याच्यासोबत जो वायझर येतो तो मी तुम्हाला दाखवतो, एक सेकंड. सो बॉक्ससोबत तुम्हाला हा वायझर येईल. वायझर आहे तो 190 डिग्रीचा मॅक्स व्ह्यू देतो तुम्हाला आणि जो अँटी फॉग यायचा तो पण 70 डिग्री मॅक्स व्ह्यूवाला आहे. सेम वायझर आहे, फक्त हा डे अँड नाईटवाला आहे. सो इन केस जर तुम्हाला डे अँड नाईटवाला हवा असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पे करून तुम्ही घेऊ शकता. मोस्टली माझे जे राईड्स असतात ते नाईट राईड असतात आणि मला हा वायझर घेऊन थोडा एक्सपेरिमेंट पण करायचा होता, म्हणजे बघायचा होता. खूप लोक बोलत होते की हा वायझर खूप चांगला आहे, तर म्हटलं मग एक्स्ट्रा थोडा पे करून हा वायझर घेऊन टाकूया. सो या वायझरचा पण मी पुढे जाऊन तुम्हाला एक रिव्ह्यू देईन की कसं काय आहे, म्हणजे वर्थ आहे का तेवढे पैसे इन्व्हेस्ट करण्यात. सो सध्या तरी चांगलं आहे. लुक्स पण तुम्ही एकदा चेक करा. सो या हेल्मेटमध्ये तुम्हाला ओव्हरऑल 5 एअरवेंट्स बघायला मिळतील. 3 वर आहेत, 2 खाली आहेत आणि हे जे खालचे जर तुम्हाला ऑपरेट करायचं असेल तर इथे खाली एक त्याचा बटन किंवा स्विच आहे असं बोलू शकता. तो स्विच ऑन करून
तुम्हाला हे एअर वेंट्स ओपन करू शकता तुम्ही. आणि दुसरी गोष्ट, ह्याला एक स्टॉपर दिला आहे वायझरसाठी. सो इन केस जर तुमच्या वायझरमध्ये फॉग येत असेल तर तुम्ही याला असं वर करून स्टॉप करू शकता. सो जेणेकरून आतमध्ये फॉग जमा राहणार नाही, इथून खालून बाहेर येईल तो. सो हा एक त्याचा स्टॉपर आहे, हा एक मेन फीचर आहे. या हेल्मेटचं मेन अट्रॅक्शन आता पॅडिंग आहे. सो या पॅडिंगचं जे मेन फीचर आहे ते तुम्हाला दिसेलच. इथे आयवेअर फिट, म्हणजे तुम्ही गॉगल्स वगैरे आरामात घालू शकता आतमध्ये. त्याच्यासाठी एक स्पेसिफिक जागा दिली आहे. आणि तसं मेम्ब्रेन यूज केलं आहे, मेम्ब्रेन मटेरियल यूज केलं आहे पॅडिंगसाठी. खूप सॉफ्ट आहे आणि घातल्यानंतर आपला जो हा नेकचा पार्ट आहे ना, तो एक असं पकडला जातो. म्हणजे जे MotoGP रायडर्स आहेत ते एका ॲग्रेसिव्ह पोझिशनला बसतात, तो त्याच्यासाठी तो एक तसं फिट दिला आहे त्या लोकांनी. आणि दुसरी गोष्ट, आतमध्ये स्पीकर पॉकेट पण आहे. इन केस जर तुम्ही माझ्यासारखं असं ब्लूटूथ डिव्हाइस लावत असाल, इंटरकॉम किंवा ब्लूटूथ डिव्हाइस जे काय असेल तुमच्याकडे, ते तुम्ही ते फिट करू शकता. पॅडिंग पूर्ण रिमूवेबल आहे, पूर्ण वॉशेबल आहे. तुम्ही काढून वॉश करू शकता, परत लावू शकता. सो असा काही आपला AGVचा नवीन K1S हेल्मेट आहे आणि खूप प्रीमियम आहे ॲक्च्युली. आणि त्याच्यासोबत हा जो इंटरकॉम आहे तो त्याच्यासोबत आलेला नाही. हा माझ्या जुन्या MTच्या हेल्मेटवर होता, तो मी याच्यावर शिफ्ट केला आहे. आणि जर तुम्हाला ऑथेंटिकेट करायचं असेल तर इथे हा स्कॅनर दिला आहे. हा स्कॅनर तुम्ही एकदा स्कॅन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या हेल्मेटची जी काय डिटेल असेल ते तिकडे तुम्हाला स्कॅन केल्यानंतर येऊनच जाईल. आणि मेन म्हणजे जर AGV हेल्मेट्समध्ये 2 प्रकारचे फिट असतात. एक युरोपियन फिट असतो आणि एशियन फिट असतो. दोघांमध्ये फरक एवढाच आहे की युरोपियन फिट जो आहे तो इटलीमध्ये मॅन्युफॅक्चर केला जातो आणि एशियन फिट आहे तो थायलंड, व्हिएतनाम, इंडोनेशियामध्ये मॅन्युफॅक्चर केला जातो. बस एवढाच फरक आहे. मार्केटमध्ये खूप सारे कॉपीज निघालेत, रेप्लिका निघालेत, ज्याच्यामुळे ओरिजिनल K1 किंवा ओरिजिनल AGV ओळखला जात नाही. सो हा एक त्याचा मेन फीचर आहे की हा जो इटलीचा फ्लॅग आहे अशा काही प्रकारे तुम्हाला दिसेल याच्यामध्ये. सो हा आपण AGV हेल्मेटसाठी AGVचा बलकलावा पण घेतला आहे. तर मी तुम्हाला घालून दाखवतो माझ्यावर कसं दिसतो ते. मेक शुअर तुम्ही जेव्हा पण हेल्मेट घालणार तेव्हा बलकलावा नक्कीच घाला. आता हेअरफॉल एवढा होईल, केस एवढे खराब होतील. आय स्वेअर आय हॅव बीन थ्रू इट. हा जो माझा हेल्मेट आहे तो एशियन फिट आहे, त्यामुळे मला थोडा चीप प्राईजमध्ये मिळाला आहे. चीप नाही बोलू शकत पण. आणि हे त्याच्यासोबत हे डबल डिरिंग आहेत. असा काही लुक येईल. ओके, सो एक 360 देतो तुम्हाला, कसा वाटतं बघा एकदा. सो हा जो नाईट विजन वायझर आहे ना तो खूप कामाचा आहे. दुपारच्या टायमाला पूर्ण तो रेड गोल्डन होऊन जातो आणि रात्रीच्या टायमाला फुल्ली क्लिअर होऊन जातो. सो हा पण एक नक्कीच तुम्ही त्याच्यासोबत ॲड ऑन करा. बाकी हेल्मेट कसा वाटतो मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ठीक आहे. हा आपला पहिला ड्रीम आहे जो आपण अचीव केला आहे 2025मध्ये. येणाऱ्या टाईममध्ये जे काय आपले विश लिस्ट आहेत, आपली जी काय बकेट लिस्ट आहे त्यातून जे काय आपल्याला घ्यायचं आहे ते आपण नक्कीच अचीव करू. असंच प्रेम द्या, असंच सपोर्ट करा. ही व्हिडिओ नक्कीच अपलोड होणार आहे तुमच्यासाठी आणि नक्कीच हेल्पफुल असेल. सो ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो. आय होप यू गाइज एन्जॉयड दिस व्हिडिओ. इफ यू गाइज रियली डिड, consider subscribing. This is Wandering Goku signing off. Peace out. Bye.